नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून उपचारानंतर आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचले आणि आंतरवाली या ठिकाणी पोहोचताच ही माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची जी उपसमिती काम करते त्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. एकच प्रश्न निर्माण झाला की जरांगे पाटील इतक्या दिवस दवाखान्यामध्ये होते, त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः जाऊन भेटले होते, त्यांची भेटही झाली होती. परंतु जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यानंतर रात्री त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे तातडीने त्यांच्या भेटीसाठी आले आणि त्यांच्या दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आणि या 1 तास झालेल्या चर्चामध्ये नेमकं काय बोलणं झालंय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. नेमकं राधाकृष्ण विखे पाटील अचानकपणे जरांगे पाटलांच्या भेटीला का आले किंवा त्यांना पाठवलं गेलंय का, आणि पाठवलं गेलं असेल तर ते नेमकं कोणी पाठवलं? मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं की भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या एखाद्या नेत्याने त्यांना चर्चेसाठी पाठवलं? हा प्रश्न उपस्थित होता. परंतु या मागचं रहस्य जर आपण शोधलं तर एक वेगळंच रहस्य आपल्या समोर येत आहे आणि ते म्हणजे असं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना जे पाठवलं गेलं ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याच वतीनं त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांना जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याच्या संदर्भात पाठवलं असल्याची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा ही चर्चा आहे आणि त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या 2 निवडणुकीमध्ये जे अंतर पाहायला मिळालं होतं, जे मतदारांचा कौल पाहायला मिळाला होता, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दूध पोळालं होतं आणि त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी ताक सुद्धा फुंकून पितय अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय. कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली होती त्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा हा उभा केला होता आणि त्याच कालावधीमध्ये त्यांनी मुंबईकडे सुद्धा आपला मार्ग वळवला होता आणि मुंबई या ठिकाणी कोट्यावधी मराठा समाजाला घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचले होते. हे सगळ्या घडामोडी करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना एक अधिसूचना सुद्धा दिली होती आणि त्या ठिकाणी तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतोय, आम्हाला थोडा वेळ द्या, परंतु तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका, आता परत जा अशी विनंती सुद्धा केली होती. आणि याच विनंतीला मान देऊन आणि मागण्या मान्य केलेलं आश्वासन घेऊन जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक परत फिरले होते. परंतु त्यानंतर सत्तांतर झालं आणि जरांगे पाटील हे सातत्यानं आपल्या मागण्या लावून धरत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांच्या मागण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचं जाणवलं आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सापडून जर तुम्ही ओबीसी आरक्षण दिलं नाही तर मग मात्र आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राचे खासदार हे या ठिकाणी पराभूत करू, त्यांना पाडू, असंही आवाहन त्यांनी केलं होतं. आणि जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आवाहन केलं, काही हो यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांचे खासदार आले नाही पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोड घडली, मराठी पेटून उठले, प्रत्येक नेत्याला गावबंदी करण्यात आली, प्रचारालाही कुणीला त्या ठिकाणी पोहोचू शकलं नाही हेही आपल्याला माहिती. अनेक नेत्यांनी कोणत्याही गावात जाणं सुद्धा त्या ठिकाणी टाळलं होतं, कारण गावामध्ये गेल्यानंतर मराठा समाज बांधव त्याला गराडा घालत होते आणि आमच्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही का बोलत नाहीत, ते अगोदर निर्णय घ्या मग आमच्या गावात या, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांना सुनावत होते. आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा म्हणजेच महायुतीचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या मतानं, मोठ्या फरकानं त्या ठिकाणी पराभव झाला आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या त्या ठिकाणी जास्त निवडून आली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं थोडं सावरत मराठा समाजालाही जवळ केलं. जरांगे पाटलांचे जे आश्वासन दिले होते ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी थोडी आघाडी घेतली आणि याच वेळी ओबीसी आणि मराठा हा जो वाद निर्माण केला गेला होता यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच हात होता. छगनराव भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करून एल्गार सभा घेतल्या आणि या ठिकाणी ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, हे मराठ्यांच्या विरोधात एकत्र करून विधानसभेला आपलं मतदान त्या ठिकाणी गोपनीय पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न या ओबीसी नेत्यांनी त्या ठिकाणी केला. आणि जरांगे पाटलांनी मात्र आपल्या अर्धवट का होईना मागण्या मान्य होत आहेत हे पाहून थोडं आंदोलन आपलं संयमानं घेतलं आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमदार
हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्येनं निवडून आले, नव्हे तर भारतीय जनता पार्टी 80 सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उभा राहिली. अवघ्या 10 ते 12 आमदार जर त्यांचे आणखी आले असते तर स्वतःचं सरकार स्वतःच्याच पक्षाच्या आमदाराच्या ताकदीवर त्यांनी उभा केलं असतं आणि स्वपक्षाचं पूर्ण मंत्रिमंडळ हे भारतीय जनता पार्टीचं राहिलं असतं. परंतु त्याला फटका बसला आणि त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांचे पक्ष सोबत घेऊन आज पूर्ण बहुमतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार राज्यात आलेलं आहे. या 2 निवडणुकीनंतर आणखीन एक घडामोड घडतीये. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या त्याच आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे आपली आगेकूच केली, मोर्चा काढला आणि मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असं मोठं विराट आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांचं मुंबईमध्ये केलं. कोट्यवधी मराठा समाज मुंबईत आला, परंतु अत्यंत शांततेनं संयमानं हे आंदोलन केलं. त्यांचे हाल झाले, त्यांना त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली नाही, पाण्याची व्यवस्था झाली नाही, लाईटची व्यवस्था करण्यात आली नाही, खाऊ गल्ल्याही बंद करण्यात आल्या. ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यासोबत त्यांच्या आंदोलनाला न्यायालयीन लढाईला सामोरं जावं लागलं. म्हणजे या घडामोडी घडत असताना परंतु जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा संयम तुटू नये याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे, ज्यावरती चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते, त्यांना बदललं आणि त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातामध्ये सूत्र दिली आणि तात्काळ या पुढच्या कारवायांना वेग आला. त्या ठिकाणी जरांगे पाटलांना जाऊन त्यांनी GRही दिला. त्यांच्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भातला GR देऊन अनेक ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्याच्या संदर्भात काही वेळही मागून घेतला आणि सकारात्मक चर्चेनं हे आंदोलन या ठिकाणी मागे झालं. परंतु हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक वेळ दिलेला आहे की तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण करा आणि जर तुम्ही ती पूर्ण केली नाही तर मग मात्र आम्ही महायुती सरकारच्या आणि भाजप सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पुकारू आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील किंवा नगरपंचायती असतील, या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला जागा दाखवू किंवा आम्ही ह्या निवडणुका होऊच देणार नाही, अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिलेला आहे. हे सगळ्या घडामोडी करत असताना हैदराबाद गॅजेटचा जो काही लागू केलेला तुम्ही निर्णय आहे, या निर्णयानुसार तात्काळ मराठा समाजांना ओबीसी म्हणजे कुणबीचे प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांचा निर्णय तात्काळ घ्या, असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. हा निर्णय दिवाळीच्या अगोदर तुम्ही घ्यावा, हीही त्यांनी मागणी केली होती. परंतु याच वेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं पुन्हा एकदा जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि आम्हाला थोडा वेळ द्या, कारण बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे गाव पातळीवरती आम्ही 3 सदस्यीय समिती नियुक्ती करत आहोत, ते 3 सदस्य गावाच्या पूर परिस्थितीमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या अशी जी मागणी केली, ही सकारात्मक घेत जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला. आता हा वेळ 1 महिना होऊन गेलेला आहे, कारण 2 सप्टेंबर 2025ला तो GR काढलेला आहे आणि 2 ऑक्टोबर 2025ला 1 महिना पूर्ण झालेला आहे. याच वेळी दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणी जरांगे पाटलांनी घेतला. हा सुद्धा लाखोच्या उपस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी हा मेळावा घेतला. याच मेळाव्यामध्ये सरकार विरोधात ते आपलं आंदोलन पुकारणार होते, आपली बाजू त्या ठिकाणी मांडणार होते. परंतु तत्पूर्वीच मंत्रिमंडळाने भेट घेऊन जे पूर परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती आणि त्यानुसार जे अडथळे येत आहेत याविषयी कल्पना दिली होती. थोडा वेळ लागेल, परंतु आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे या नारायणगडाच्या मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांनी सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडली नाही. परंतु यापुढे जे आपल्याला आंदोलन करायचं आहे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करायचं आहे. राज्यातले सगळे शेतकरी संघटनेचे नेते हे एकत्रित करून शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतीला नोकरीचा दर्जा मिळाला पाहिजे, अशा एक ना अनेक प्रकारच्या मागण्या आणि रास्त आणि योग्य मागण्या पहिल्यांदा दसरा मेळाव्यामध्ये फक्त जरांगे पाटलांनी नारायणगडावरून त्या ठिकाणी जाहीर केल्या, त्या घोषणा केल्या. आणि जर हा निर्णय दिवाळीपूर्वी जर झाला नाही तर राज्यामध्ये मोठं आंदोलन उभा केलं जाईल, हा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला. आणि हा इशारा देत असताना त्यांनी असंही सांगितलं की हे जर आंदोलन झालं तर हे राज्य सरकारलाही अडचणीचं ठरेल आणि केंद्र सरकारला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना सुद्धा अडचणीचं ठरेल, असा सुद्धा स्पष्टपणे त्यांनी इशारा दिला होता. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आठवत असेल की शिर्डी या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि याच कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा हे स्वतः उपस्थित राहिले होते. या मेळाव्यामध्ये किंवा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमापूर्वीच त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांच्या बैठक घेतली, चर्चा केली आणि जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काय प्रश्न आहे
काय आश्वासन दिले आणि काय आपण मागण्या पूर्ण करत आहोत या संदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की जरांगे पाटील जे मागण्या करतायत ते योग्य आहेत. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो रास्त आहे आणि त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण करणं हे आता भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. परंतु जरांगे पाटलांनी जे इशारे दिलेले आहेत ते सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कानावरती त्या ठिकाणी घातलेले आणि त्यामुळं जर आपण मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेत असतो, जर आपण हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलाय, सातारा गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याच्या संदर्भात शिंदे समितीला आपण मुदतवाढ दिलेली आहे, हे सगळं जर आपण करत असू, मराठा आंदोलकावरचे गुन्हे जर मागे आपण घेत असू, तर मग मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सकारात्मक घेतलं पाहिजे, आपल्यालाही मदत होईल अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं पाहिजे. किमान मदत नाही झाली तरी चालेल, पण एवढं सगळं आम्ही करत असताना आम्हालाच विरोध का करायचा हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी चर्चेत आल्याची माहिती आपल्याला मिळते आणि हाच प्रश्न जरांगे पाटलांना सुद्धा उपस्थित करणं गरजेचं होतं. याच वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मुंबईमध्ये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी किंवा उद्घाटनासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. याही वेळी या विषयावरती राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा चर्चा झाली. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच पक्षाचं आहे, भारतीय जनता पार्टीचं. दोन्हीकडे सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, परंतु केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा निधी हा ग्राम पातळीवर जर पोहोचवायचा असेल, शहर पातळीपर्यंत पोहोचवायचा असेल, प्रत्येक नागरिकांपर्यंत जर तो निधी पोहोचवायचा असेल आणि त्यांचं सकारात्मक मत आपल्या पारडात पाडून घ्यायचं असेल तर त्यासाठी महत्वाची असते ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, म्हणजे ज्यामध्ये नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी हा गाव पातळीवर जात असतो, शहर पातळीवर जात असतो आणि तो प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीपर्यंत विकास निधी म्हणून सुद्धा जातो आणि विकासाच्या योजना सुद्धा जात असतात. परंतु याच ठिकाणी जर आपल्याला यश मिळालं नाही, पराभव जर झाला, तर मग आपलं सत्ता केंद्रात आणि राज्यात असून उपयोग काय? हा निधी आपल्याला विरोधकांच्या हातात द्यावा लागेल आणि परिणामी विरोधकांच्या हाताने जर ती कामं झाली तर भविष्यात विधानसभेला आणि लोकसभेला जनता, मतदार महाराष्ट्राची ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना मतदान करेल आणि त्यात आपलं नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे खासदार जर अधिक संख्येनं आले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मग त्या ठिकाणी चंद्राबाबू नायडू असतील किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील यांचं त्या ठिकाणी पाठिंबा घेण्याची गरज पडली नसती हे नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीचे खासदार जर पूर्ण ताकदीने आले असते तर देशामध्ये वेगवेगळे निर्णय घ्यायला त्यांना बंदी आली नसती किंवा त्या पद्धतीनं त्यांना मोकळीक मिळाली असती हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे लोकसभेला जो काही दणका बसला म्हणजे त्या ठिकाणी दूध पोळालेलं आहे. विधानसभा कशी बशी निघालेली आहे, आता मराठा समाज आणि जरांगे पाटील सुद्धा सावध झालेत, हुशार झालेले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू नये म्हणून हे दूध सुद्धा फुंकून पिण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते. आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ते जरांगे पाटलांच्या भेटीला आंतरवाली सराटीमध्ये आलेत अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. दोघांमध्ये निश्चितपणे सकारात्मक चर्चा झाली आहे. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या आम्ही कशा पद्धतीनं पूर्ण करतोय हे राधाकृष्ण विखे पाटलांनी सविस्तर त्या ठिकाणी सांगितलंय. कितीही ओबीसींचे मेळावे झाले आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे कितीही आंदोलन करत असले, न्यायालयीन लढा जरी लढत असले तरी सुद्धा राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे, जो GR काढलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला, तो कोणीही रद्द करू शकत नाही हा विश्वास त्यांनी जरांगे पाटलांना या ठिकाणी येऊन दिलेला आहे. कारण जरांगे पाटलांचं असं मत होतं की तुमच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री जर सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत असेल, न्यायालयामध्ये जात असेल तर मग हा GR सरकारनं काढलाय आणि सरकारचाच मंत्री विरोधात जातो, आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय. हा संभ्रम दूर करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, हायकोर्टामध्ये ज्यावेळेस हे ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांनी पाठवलेले काही नेते ज्यावेळेस हा 2 सप्टेंबरचा मराठा हैदराबाद गॅजेटचा जो काही GR आहे तो रद्द करण्यासंदर्भात जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भात हायकोर्टानं त्याला अंतरिम स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, जो GR आता काढलेला आहे तोच जोपर्यंत कोर्टाचा पूर्ण निकाल येत नाही तोपर्यंत तो लागू राहील. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये
मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सापडल्यानं ते ओबीसी प्रवर्गात गेलेले आहेत आणि त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता मराठा म्हणजेच कुणबी हा ओबीसी प्रवर्गातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये मोठी संख्या आहे. प्रत्येक सर्कल असेल, गण असेल किंवा नगर परिषदेचे प्रभाग आणि वार्ड असतील, या ठिकाणी सुद्धा मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे आणि त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालंय. कुणबी म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र मिळालंय, ते ओबीसीचं आरक्षण मिळालेले आणि त्यामुळे पहिल्यांदा ते ह्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा एकोप्यानं जरांगे पाटील म्हणतील त्या दिशेनं मतदान करणार आहे. हा भाग आपल्याला आवर्जून सांगायचा आहे. मग जर इथं ओबीसी मध्ये मराठा कुणबी जर उभा राहणार असतील तर ते तिन्ही पक्षाकडून उभा राहतील. विरोधकांच्या पक्षाकडून सुद्धा काही मराठा कुणबी प्रमाणपत्राने त्या ठिकाणी उभा राहतील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सुद्धा उभा राहतील. अशा वेळेला दोन मराठा म्हणजे दोन कुणबी ओबीसी प्रवर्गातून जर आमने सामने आले तर मराठा समाजाचं मतदान नेमकं कोणत्या उमेदवाराला पडेल हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं जर मराठा समाजाची मागण्या, आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय आणि जरांगे पाटील म्हणतील तो GR जर राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार काढत असेल आणि सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय देत असेल तर मग मात्र मराठा समाजानं सुद्धा आम्हाला भरभरून प्रेम द्यावं आणि या निवडणुकीमध्ये आमच्याच बाजूनं राहावं, किमान आम्हाला विरोध तरी करू नये, अशा पद्धतीची चर्चा राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून आलेल्या निरोपानुसार जरांगे पाटील यांच्याशी केल्याची माहिती ही आपल्याला या ठिकाणी मिळते. मित्रांनो, जर विखे पाटलांनी अशी बोलणी केली असेल किंवा अशी चर्चा जर केली असेल तर त्यात वावही काही ठरणार नाही. कारण जरांगे पाटलांनी थेटपणे सांगितलंय 1994 शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामध्ये त्यांनी अनेक जातींना एका GR मध्ये ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु हेच ओबीसी नेते शरद पवारांच्या विरोधात बोलतायत. त्याच वेळी जर शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला असता तर निश्चितपणे चांगलं झालं असतं. याचा पश्चाताप आता शरदचंद्र पवार यांना होत असावा असं सुद्धा ते बोलले. आणि आजही जर आमच्या मागण्या आतापर्यंतच्या सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत, आम्हाला आरक्षण दिलेलं नाही, पण जे सरकार किंवा जे मंडळी किंवा जे नेते, जो पक्ष आम्हाला न्याय देत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्या सोबत जायला काय हरकत आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना साथ द्यायला काय हरकत आहे. जो आमच्यासाठी काम करेल, आम्हाला न्याय देईल, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा मोकळ्या मनानं काम करू किंवा त्या पद्धतीनं आमची सकारात्मक भूमिका राहील, अशाच पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि हे तथ्य आहे, कारण जो आपलं काम करत असेल तर त्याला विरोध का करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या काही हालचाली सुरू आहेत अंतर्गत आणि पडद्यामागून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीवर सगळ्या पक्षांचं 2029ची विधानसभा असेल किंवा त्यानंतर येणारे लोकसभेची निवडणूक असेल, हे पूर्ण भवितव्य या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर अवलंबून आहे. हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. कारण ज्याच्या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्था जास्त ताब्यात राहतील त्याच्याच पुढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा जास्त निवडून येतील. या सूत्रानुसार या सगळ्या घडामोडी आणि हालचाली घडत आहेत. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना जरांगे पाटलांकडे पाठवून भारतीय जनता पार्टी जर सकारात्मक निर्णय आपल्यासाठी घेत असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला जो काही तीव्र विरोध करतायत तो त्या ठिकाणी थोडा कमी करावा आणि आम्हाला वेळ देऊन आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, अशा पद्धतीचंच बोलणं विखे पाटलांकडून झालं असावं असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांना अचानक का भेटले? 1 तास चर्चा झाली, नेमकं काय बोलणं झाले असेल? आणि जर मी सांगितलं अशा पद्धतीच्या घडामोडी आणि बोलणं जर झालं असेल तर हे योग्य वाटतं का की चूक वाटतं? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, DS न्यूज सत्य माहिती रोखठोक आणि प्रकटपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात DS न्यूजला सहकार्य करा. सबस्क्राईब केलं नसेल DS न्यूजला तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.